बालमित्रांनो, आपण आपल्या पाठ्यपुस्तकातल्या नियम सर्वांसाठी या पाठाचा आज अभ्यास करणार आहोत. बालमित्रांनो, बघितलात का हा रस्ता? किती छान नागमोडी वळण घेत जातोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यावर वाहनांची कोंडी नाहीये, गर्दी नाहीये. हो की नाही? या रस्त्यावर जर तुम्ही नीट बघितलंत तर तुम्हाला काही पांढरे आणि काही पिवळे तुटक तुटक रेषा किंवा पट्टे आखलेले दिसतील. तुम्ही जेव्हा तुमच्या आईबाबांसोबत बाहेर जाता तेव्हा कदाचित तुम्ही पण ज्या रस्त्याने जात असाल त्या रस्त्यावर असे पट्टे आखलेले पाहिले असतील. मग आता आपण स्वतःला उत्तर द्यायचं आहे की ही पट्टे का आखले असतील बरं? करा विचार. मोठ्या शहरात गेल्यावर बरेचदा आपल्याला रस्त्यांवर असं काहीतरी चित्र पाहायला मिळतं. कधी कधी छोट्या रस्त्यांवर सुद्धा असं चित्र पाहायला मिळतं. काय म्हणतात याला? याला म्हणतात वाहतूक कोंडी. आता या चित्रात जर बाळांनो आपण व्यवस्थित बघितलं तर असं लक्षात येईल की या ज्या गाड्या आहेत या सरळ रेषेमध्ये आहेत. म्हणजे मागच्या चित्रात आपण जे पट्टे आखलेले पाहिले होते तर दोन पट्ट्यांच्या मध्ये या गाड्या आहेत. सरळ दिसतायत आपल्याला. पण या ठिकाणी मात्र आपल्याला असं दिसतंय की ही जी बस आहे ही उभ्या पट्ट्यांमध्ये उभी नसून आडवी घुसलेली आहे. म्हणजे हिनं काय केलंय? तर हिने वाहतुकीचा जो एक महत्त्वाचा नियम आहे तो मोडला आहे. हो की नाही? आणि एका गाडीनं हा नियम मोडल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आता इथे शेकडो गाड्या ह्या अडकल्या आहेत. जर या बसने देखील हा नियम पाळला असता तर या रस्त्यावर ही अशी वाहतूक कोंडी झाली नसती. जसे वाहतुकीचे नियम असतात तसेच सामाजिक जीवनात देखील नियम असतात. प्रत्येकाची विशिष्ट अशी जबाबदारी असते, कर्तव्य असतात आणि प्रत्येकाला आपली जबाबदारी आणि कर्तव्य कळावे यासाठीच नियम बनवलेले असतात. नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारामध्ये शिस्त निर्माण होते आणि आपण सर्व अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. नियम सर्वांसाठी असतात. नियमांपुढे कुणीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं. नियमांचं पालन जर कुणी नाही केलं तर त्या व्यक्तीस शिक्षा होते. आता ही शिक्षा करताना देखील भेदभाव केला जात नाही, कारण समानता हा नियमांचा आधार आहे. आता हे जे नियम आहेत जे मानवासाठी तयार केले आहेत ते कुणी बरं तयार केले? तर अर्थातच ते मानवानेच तयार केले आहेत. समाजातले नियम आणि निसर्गाचे नियम यात मात्र मोठा फरक आहे. नियम पाळण्यामध्ये आपला निसर्ग अगदी काटेकोर आहे. निसर्गाचे सर्व व्यवहार निसर्गाच्या नियमांनुसार चालतात. निसर्गाचे हे नियम आपण बदलू नाही शकत.
सूर्याचे उगवणे, मावळणे किंवा ऋतूंमध्ये बदल होणे हे कधीच नाही थांबत. पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाचा नियम किंवा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे येणारी समुद्राची भरती ओहोटी, चंद्राच्या बदलत जाणाऱ्या कला, या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसारच चालू असतात. निसर्गातील नियम हे अधिक स्थिर व निश्चित असतात. ते कालबाह्य होत नाहीत. परंतु माणसांसाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण बघूयात. जेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता, ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता, तेव्हाचे नियम वेगळे होते. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नियम वेगळे झाले. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मतदानाचा हक्क हा 21 वर्षावरील नागरिकांना होता. मात्र 1988 नंतर हा मतदानाचा हक्क कोणत्याही व्यक्तीच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला देण्यात आला. यावरून आपण हे म्हणूयात की निसर्ग नियम हे बदलत नाहीत आणि समाजासाठी बनवलेले नियम हे समाजाच्या हितासाठी वेळोवेळी बदलले जाऊ शकतात. स्त्री पुरुष समानता. मुलगा व मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष यांचा दर्जा समान असतो. त्यांना विकासाच्या सारख्याच संधी मिळाल्या पाहिजेत. परंतु काही ठिकाणी असं दिसून येत नाही. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो. मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येते. त्यांना पुरेसं अन्न दिलं जात नाही. आपल्या देशामध्ये जातीभेद, स्त्री पुरुष विषमता आणि स्त्री शिक्षणाचा अभाव हे प्रमुख अडथळे होते. ते दूर करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी तर मोठाच संघर्ष केलाय. त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी त्यांना मोलाची साथ दिली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले. या समाज सुधारकांचे कार्य आपल्या समाजात चांगले बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरले. आपल्या समाजात अनेक चांगल्या रूढी आणि परंपरा आहेत. आपण वेगवेगळे सण समारंभ साजरे करतो. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे आपण स्वागत करून त्यांचा सन्मान करतो. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या रीती पाळतो. असे असले तरी काही रूढी आणि परंपरा मात्र अयोग्य आहेत. त्या आपल्या समाजाच्या फायद्याच्या नाहीत. त्यातली पहिली आहे जातीभेद. यामुळे समाजात उच्च नीच अशी दरी निर्माण झाली आहे. विषमता वाढली आहे. अस्पृश्यता ही एक अमानुष आणि अन्यायकारक प्रथा होती. स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली. याचप्रमाणे बालविवाह यासारख्या रूढीवर कायदा करून बंदी घालण्यात आली. जादूटोणा करून लोकांना फसवणाऱ्यांवर बंदी घालणारा कायदा सगळ्यात प्रथम आपल्या महाराष्ट्रात करण्यात आला. हुंडा घेण्याच्या प्रथेला कायद्याने बंदी केली. बाल कामगाराच्या हितासाठी बाल कामगार प्रतिबंधक कायदा निर्माण केला. चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातल्या काही लोकांच्या वाटेला नेहमी उपेक्षा येते. त्यांना शिक्षण घेता येत नाही.
त्यांना प्रगतीच्या संधी मिळत नाहीत, रोजगार देखील मिळत नाही. त्यांच्या वाटेला गरिबी येते. गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत. त्या दूर केल्या पाहिजेत. पर्यावरण रक्षण. बालमित्रांनो, आपल्या मूलभूत 3 गरजा आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा. आणि या सगळ्यांची पूर्तता आपण निसर्गाकडूनच करतो. आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते. आणि आपल्या नंतर येणाऱ्या पिढ्यांना ही नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे. यासाठी आपण या साधन संपत्तीचं जतन केलं पाहिजे. ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे. समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक असतात, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी देखील कायद्यांची गरज आहे. तर बालमित्रांनो, आपण या पर्यावरणाचं रक्षण करूयात. या मुद्द्यावर आपला हा पाठ इथेच संपतो आहे. हा पाठ तुम्ही 2दा वाचा आणि जर काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. मी तात्काळ तुमच्या शंकांचं निरसन करेन. धन्यवाद.